शिरूर लोकसभा मतदारसंघातील राजकारण तापलेलं आहे। महाविकास आघाडीकडनं विद्यमान खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांची उमेदवारी निश्चित झाली आहे, तर त्याउलट महायुतीकडनं मात्र अद्याप उमेदवारी निश्चित झालेली नाही। आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचे शिरूर लोकसभेसाठी इच्छुक असणारे भोसरीचे माजी आमदार विलास लांडे। लांडे साहेब, काय सांगाल? अजून महायुतीची उमेदवारी निश्चित झालेली नाही। याच्यामध्ये राज्यामध्ये अजूनच महायुतीचा कोणताच उमेदवार ठरलेला नाही। त्यामुळं ज्यावेळेस महायुतीचे सर्व नेते बसतील त्या कार्ड कमिटीमध्ये एकमत होईल त्यावेळेस उमेदवारी जाहीर होईल। खरं तर आज राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे शिरूर लोकसभा मतदारसंघाच्या दौऱ्यावरती आहेत आणि असं असताना त्यांचं मनसरमध्ये आगमन झाल्यानंतर या विभागाचे शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजितदादा यांचं स्वागत केलं आहे। तर अजितदादा यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या संस्थेला भेट दिली आहे, कारण रस्त्यावरती असणारा तो कार्यक्रम होता शासकीय कार्यक्रम आणि रस्त्याच्या कडेला त्या ठिकाणी असणारी मंचरची लांडीवाडी, त्या ठिकाणी एखादी संस्था चांगली असेल तर तिथं भेट देणं, त्यातनं काय ते उपक्रम आहेत ते पाहण्यासाठी अजितदादांना नेहमी सातत्याने ती एक चांगल्या प्रकारे सवय आहे की कुठेही एखादा कार्यकर्ता कोणत्या पक्षाचा असो पण एखादी संस्था चांगली असेल तर त्यातनं विद्यार्थी घडत असतील तर ते पाहणं गरजेचं असतं, मग ते दादा पाहत असतात। तसं तो राजकीय त्याच्यामध्ये काय हेतू मला वाटत नाही। खरं तर या भागामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद जास्त आहे। अजित पवार गटाकडे 4 आमदार आहेत, अजित पवार गटाची ताकद जास्त आहे, त्यामुळे या भागाची महायुतीची उमेदवारी अजित पवार गटाला मिळेल। असं असलं तरी या भागाचे शिवसेनेचे नेते माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील हे अजित पवार गटात प्रवेश करतील व या भागातून निवडणूक लढवतील असं बोललं जाते, त्याला मात्र तुम्ही विरोध केलाय? नाही, असं मला वाटत नाही, कारण का शेवटी एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा असणार आहे की एकनिष्ठ कार्यकर्ता प्रामाणिकपणे काम करणारे आमच्या राष्ट्रवादीचे अनेक नेते आहेत। मग त्यामध्ये दिलीप मोहिते आहेत, दिलीप वळसे पाटील आहेत, ज्येष्ठ नेते त्या ठिकाणी पोपटराव गावडे, अनेक आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आहेत। त्यांना डावलून त्या ठिकाणी दुसऱ्याला देतील असं मला वाटत नाही, याची खात्री मला आहे। तुम्ही या मतदारसंघातून उमेदवारी इच्छुक आहे, तुमचं अजित पवारांच्या सोबत काही बोलणं झालंय का? नाही, याच्यामध्ये मी 2009ला सुद्धा मी लोकसभा लढवलेली आहे, 2019 सुद्धा मला त्यांनी सांगितलं, परंतु आता त्या ठिकाणी अजून काही ठरलेलं नाही। माझी बैठक झालेली, मी त्यांना भेटलेलो आहे की तुम्ही माझा विचार करावा। या मतदारसंघातून लढण्यासाठी विलास लांडे अद्याप इच्छुक आहेत। टाइम्स नाऊ मराठीसाठी सचिन तोडकर, मंचर।